नद्या, पर्वत सर्व काही उत्तम आहे असे पाहिल्यावर शेवटी परमेश्वराने स्वतःच्या हाताने आपल्याच प्रतिरूपाचा मानव निर्माण केला. त्यामध्ये आपला अप्रतिम श्वास फुंकला. एवढंच नाही तर आपण निर्माण केलेल्या साऱ्या विश्वाचा अधिकार मानवाच्या स्वाधीन केला. संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्यासाठी त्याला आशीर्वाद दिला. परंतु मानवाने परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध जाऊन पाप करून परमेश्वराशी प्रेमाचा संबंध तोडला. देवापासून तो दूर गेला आणि तो दुरावतच आहे. मानवात परिवर्तन घडले. त्याला पुन्हा एकदा आपल्या मायेच्या कुशीत आणण्यासाठी परमेश्वराने वेगवेगळे संदेश प्रवृत्ती कठीण व कृतज्ञ हृदयाच्या मानवाचे तारण करण्यासाठी त्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला ह्या धर्तीवर पाठविण्याचा निर्णय परमेश्वराने घेतला. आणि ही पवित्र योजना पूर्णत्वास नेण्यासाठी गालिलातील नाझरेत गावातील एका भक्तिमान व निष्कलंक कुमारिका मरिया हिची त्यांनी निवड केली आणि गॅब्रिएल देवदूताला त्यांनी मरियेकडे पाठविले. देवदूत मरियेकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. प्रभू तुझ्या बरोबर असो. हा बोलण्याने मरियेच्या मनात खळबळ झाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. मरिया देवदूताला म्हणाली, हे कसे शक्य होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूत म्हणाला, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असेल. मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठायी होऊ. लग्नाआधीच गर्भवती असल्याचे पाहून योसेफ अस्वस्थ होता. परंतु मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. झोपेतून उठल्यावर योसेफाने प्रभूच्या दूताच्या आज्ञे भागलेले असतानाच चालताच वाटेमध्येच किती जणी ठोठावली, कित्येकांची गयावया केली, हाता पाया पडलो, परंतु कुणाच्याही हृदयाला बाजार फुटला नाही. धर्मशाळेत आमच्यासाठी जागा नाही हो. माझी पत्नी वेदनेने विरवळत आहे हो. तिला यातना असह्य होत आहेत हो. कुणीतरी एका रात्री पुरता मला आसरा द्याल का हो. मला कुणीतरी आसरा द्याल का हो. कृपया मला कोणीतरी आसरा द्या हो. आसरा द्या हो.
आणि शेवटी साक्षात परमेश्वराच्या पुत्राने, मानवाच्या तारणकर्त्याने, संपूर्ण विश्वाच्या निर्मात्याने गावाच्या वेशीबाहेर एका गव्हाणमध्ये जन्म घेतला. संपूर्ण धरती स्वर्गीय आनंदाने नाचू लागली, तारे चमकू लागली, सारे विश्व तेजोमय प्रकाशाने उजळून निघाले. देवदूते हर्षाने नाहून निघाली. सगळ्या ठिकाणी आनंदी आनंद, आनंदोत्सवाचे, जल्लोषाचे सूर म्हटले आणि सर्व ठिकाणी परमेश्वराचा जय जयकार सुरू झाला. आणि अखेर देवाचे स्वप्न पूर्ण झाले. बाळ येशू ह्या धरतीवर अवतरला. परिसरात रात्रीच्या त्या नीरव शांततेमध्ये मेंढपाळ रानात राहून आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्याच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आलेला आहे.
तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हास खूण ही की बाळ त्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हास आढळले. प्रभू जन्माची ही सुवार्ता ऐकताच गुराख्यांनी बाळ येशूला पाहण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली. आणि गव्हाणीतील त्या तेजस्वी बालकाला पाहून सर्व गुराख्यांची मने आनंदाने असली. ते हर्षभरित होऊन नाचू आणि गाऊ लागले. पूर्वेकडे उगवलेल्या ताऱ्याच्या दिशेने ती ज्ञानी लोक येशोबाला शोधत शोधत गव्हाणीपर्यंत आले. आणि त्या दिव्य येशोबाला भेटून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने त्याला नमन केले आणि सोने, दूध व गंधरस ह्या भेटवस्तू त्याच्या चरणाशी त्यांनी अर्पण केल्या. ख्रिस्त मानव जातीचे परिवर्तन करण्यासाठी, आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी, अशांतीकडून शांतीकडे नेण्यासाठी, अन्यायाकडून न्यायाकडे नेण्यासाठी, असत्यातून सत्याकडे नेण्यासाठी ह्या धर्तीवर अवतरला. आज तोच ख्रिस्त आपले परिवर्तन करण्यासाठी आपल्याही हृदयात जन्म घेऊ इच्छितोय. फोटावीत आहे तो आपल्या हृदयाची कवाडी. मात्र आपले हृदय ख्रिस्तासाठी तयार आहेत का? येशू बाळाने आपल्या हृदयामध्ये जन्म घ्यावा असे मनापासून आपल्याला वाटते का? खरा ख्रिसमस मोठ्या हर्षाने गीत गाऊन, नाचून व उल्हासाने आपण तेव्हाच साजरा करू शकतो जेव्हा स्वतः ख्रिस्त येशू बाळ आपल्या हृदयात जन्म घेईल व आपले परिवर्तन होईल. चला तर हौशेने आणि मौजेने नाताळचा हा सण आपण सारे जण मिळून साजरा करूया. तुझे मोठे उपकार, तुझे मोठे उपकार, शांतीच्या राजा माझ्या नवसाला पाव, माझ्या नवसाला पाव. प्रभू येशू नाम तुझे बेथलेहम गाव, तुझे बेथलेहम गाव, दाविदाच्या राजा माझ्या नवसाला पाव, माझ्या नवसाला पाव. Dashing through the snow, in our not open space. आपल्याला हा सुंदर असा क्रिसमस येण्यापूर्वीचा हा जॉयफुल वीक आपण जो साजरा करत आहोत आणि त्या जॉयफुल वीकमध्ये आणि आपल्याला इतकं सुंदर खरं तर आनंद देणारा असं आपल्याला सुंदर काही नाट्यरूपाने येशू ख्रिस्ताचा जन्मदिन जन्माचा सोहळा साजरा करण्याच्या अगोदरच त्यांनी आपल्याला इतकं सुंदर आपल्याला आपलं मनोरंजन करून आणि आपल्याला चांगला संदेश दिलेला आहे. आणि मुलांचे कौतुक, कारण त्यांच्या परीक्षा असतात, त्यांची शाळा असते,
त्यांचे शाळेमध्ये भरपूर प्रोग्राम असतात, त्यांचा ॲन्युअल डे होता आता आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी खरोखर सुंदर अशी तयारी केलेली आहे. फादरांनी त्यांच्याकडनं सुंदर अशी तयारी घेतलेली आहे, सिस्टरांनी केलेली आहे, त्याचप्रमाणे संडे स्कूलचे शिक्षकांनी त्यांच्याकडनं सुंदर अशी तयारी करून घेतलेली आहे. त्यांचे सगळ्यांचे आमच्या गाव परिवारातर्फे, नाळा गाव परिवारातर्फे मी सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू ऑल.